नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 विदारण आणि विस्तृत झीज यामधील स्वाध्याय भाग 3 यामध्ये टिपा लिहा याची उत्तरे बघणार आहोत. टिपा लिहामध्ये प्रश्न क्रमांक 5 आहे. त्यामध्ये एकूण 5 आकडे आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे गुरुत्व बल आणि मातलोट. दुसरा प्रश्न आहे विस्तृत झीजेतील पाण्याची भूमिका. तिसरा प्रश्न आहे अपपर्णन. चौथा आहे विदारण आणि खडकांचा एकजिन्सीपणा. आणि पाचवा आहे कार्बनन. याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 4 पर्यंतची माहिती बघितलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा. प्रश्न क्रमांक 3 अचूक गट ओळखा. प्रश्न क्रमांक 4 भौगोलिक कारणे लिहा. आज आपण प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा यांची माहिती बघत आहोत. सुरुवातीला क्रमांक 1 चे उत्तर बघूया. गुरुत्व बल आणि मातलोट. पहिला आकडा आहे गुरुत्व बल आणि मातलोट. सुरुवातीला यामध्ये कोणते मुद्दे येतील ते मुद्दे बघूया. मुद्दे येतील प्रस्तावना, गुरुत्व बल अर्थ, मातलोट अर्थ, गुरुत्व बल व मातलोट सहसंबंध. सुरुवातीला प्रस्तावना लिहूया. प्रस्तावना गुरुत्व बलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उतारावरून घसरते, यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असे म्हणतात. मातलोट ही एक विस्तृत झीजचा प्रकार आहे व तो गुरुत्व बलाने घडून येतो. यानंतर गुरुत्वबलाचा अर्थ लिहायचा आहे. गुरुत्वबल अर्थ वस्तुमान असलेल्या कोणत्याही 2 वस्तूंच्या एकमेकाकडे आकर्षल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. पृथ्वीवर अशाच प्रकारे असणाऱ्या स्वतःकडे खेचण्याच्या बलास गुरुत्वबल असे म्हटले जाते. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा लिहायचा आहे मातलोट अर्थ. विदारित पदार्थ हा जेव्हा प्रामुख्याने माती व कणांच्या स्वरूपात असतो तेव्हा केवळ गुरुत्वीय बलामुळे या मातीचे उताराच्या दिशेने हालचाल होते, त्यास मातलोट असे म्हणतात. यानंतर आपल्याला मातलोटची आकृती दिलेली आहे. आता ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. ती उत्तरामध्ये काढणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी हा जो बर्फ आहे तो बर्फाचे प्रदेश आहे आणि या ठिकाणी हा जो भाग दाखवलेला आहे तो मातलोट झालेला भाग दाखवलेला दिसून येतो. यानंतर आपल्याला गुरुत्व बल व मातलोट यांचा सहसंबंध लिहायचा आहे. अल्पाईन व उपहिमनदीय प्रदेशात शीत अतिथंड हवामानामुळे जमीन गोठते. अशा जमिनीमध्ये पाणी मुरत नाही, जलाभेद्य असते व जमिनीवर मातीच्या थरांचे संचयन होते व माती गुरुत्वबलामुळे सरकते व मातलोट प्रक्रिया होते. ही माती उताराला अनुसरून प्रामुख्याने गुरुत्वबलामुळेच घडते. म्हणजेच गुरुत्वबल व मातलोट या प्रक्रियांचा परस्पर संबंध आहे. अशा प्रकारे गुरुत्वबल व मातलोट प्रक्रिया यांचा परस्पर संबंध आढळून येतो. यानंतर क्रमांक 2 आहे विस्तृत झीजेतील पाण्याची भूमिका. सुरुवातीला मुद्दे प्रस्तावना विस्तृत झीजेतील पाण्याची भूमिका. सुरुवातीला प्रस्तावना बघूया. ही प्रक्रिया गुरुत्वबलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण उताराला अनुसरून घसरते, यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असे म्हणतात. मातलोट हा एक विस्तृत झीजचा प्रकार आहे व तो गुरुत्वबलाने घडून येतो, परंतु पाण्याची भूमिका ही महत्त्वाची असते. या ठिकाणी तुम्हाला पाण्याची भूमिका का महत्त्वाची असते या ठिकाणी प्रस्तावनेत दिलेलं आहे. त्यानंतर विस्तृत झीजेतील पाण्याची भूमिका. मुख्य उत्तर क्रमांक 1 विस्तृत झीज ही प्रामुख्याने गुरुत्वबलावर अवलंबून असते, परंतु पाणी हा घटकसुद्धा विस्तृत झीजेमध्ये पूरक भूमिका बजावतो.
मातीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास विस्तृत झिजेची गती वाढते. त्यानंतर क्रमांक 2, दगड, माती, रेती, कण इत्यादी विदारित पदार्थामध्ये पाणी मिसळल्यास त्या मिश्रणाचे सहज वहन होते व पाणी वंगणाचे कार्य करते. क्रमांक 3, दगड, माती, रेती, कण इत्यादी विदारित पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यास गुरुत्वबलापेक्षा घर्षण जास्त होते व विस्तृत झीज कमी होते किंवा काही वेळेस रोखलीही जाऊ शकते. यामुळे पाऊस असणाऱ्या कालखंडात पाणी उपलब्ध असल्याने जास्त प्रमाणात विस्तृत झीज आढळते व उन्हाळा ऋतू असल्यास विस्तृत झीजेचे प्रमाण कमी असते. क्रमांक 4, कोरड्या ऋतूमध्ये पाणी नसणे यामुळे विस्तृत झीज कमी होऊन त्या ठिकाणी तीव्र उतार असल्यास कोसळ प्रक्रिया व मंद उतार असल्यास सरक प्रक्रिया आढळते. वरील सर्व बाबींचा विचार करता विस्तृत झिजेमध्ये पाणी हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. यानंतर पुढचा क्रमांक 3 प्रश्न आहे अपपर्णन. मुद्दे: प्रस्तावना, अपपर्णन अर्थ, अपपर्णन आकृती, अपपर्णन प्रक्रिया आणि अपपर्णनची उदाहरणे एवढे मुद्दे यामध्ये पाहिजेत. सुरुवातीला प्रस्तावना. खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते या प्रक्रियेस विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. कायिक विदारणातील अपपर्णन ही कायिक विदारणाची एक प्रमुख प्रक्रिया आहे. यानंतर अपपर्णन अर्थ. खडकाचा बाह्य स्तर हा मूळ खडकापासून सतत सुटा होत जातो याला अपपर्णन असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे अपपर्णन आकृती. या ठिकाणी अपपर्णन आकृती दिली आहे. एक मोठा खडक दाखवला आहे आणि त्या ठिकाणी त्याचे विदारण झालेले भाग दाखवले आहेत. मग अशी आकृती काढायची. त्याला खाली नाव द्यायचं अपपर्णन. एका बाजूला नाव द्यायचं विदारित झालेले खडकाचे भाग आणि या ठिकाणी नाव द्यायचं खडकाचे सुटे होत असलेले पापुंद्रे किंवा भाग. ही आकृतीसुद्धा आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. पुढचा मुद्दा अपपर्णन प्रक्रिया. त्यामध्ये क्रमांक 1 आहे अपपर्णन ही प्रक्रिया प्रामुख्याने खडकावरील दाब कमी झाल्याने घडून येते. विदारण किंवा अन्य कारणामुळे जेव्हा खडकाचा वरचा थर किंवा स्तर निघून जातो व आतील थर उघडा पडतो तेव्हा त्या आतील थरावरील दाब कमी झाल्याने तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. क्रमांक 2 प्रसरणाची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यास खडकाला भेगा पडतात. ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या बाहेरील थर पापुद्र्याच्या स्वरूपात सतत चालू सुट्टे होत राहिल्यास खडकाचे विदारण घडून येते. या सर्व प्रक्रियेचा समावेश अपपर्णनमध्ये होतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे अपपर्णन उदाहरणे. अपपर्णन हे प्रामुख्याने ग्रॅनाइट खडकामध्ये जास्त घडते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा येथे अशा प्रकारे अपपर्णन होऊन तयार झालेले घुमट आढळून येतात. यानंतर प्रश्न क्रमांक 4 विदारण आणि खडकाचा एकजिन्सीपणा. सुरुवातीस मुद्दे प्रस्तावना, खडकांचे प्रकार व विदारण आणि उदाहरणे. सुरुवातीला प्रस्तावना.
या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला विदारणाची व्याख्या दिली तुम्हाला. खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते, या क्रियेस विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. विदारण हे प्रामुख्याने खडकांचा एकजिनसीपणा यावर अवलंबून असतो. पहिला मुद्दा, खडकांचे प्रकार, विदारण व उदाहरणे एकत्र दिलेत तुम्हाला. त्यामध्ये क्रमांक 1 आहे, विदारण प्रक्रियेला खडक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे खडकाच्या प्रकार व स्वरूप यावर ठरते. खडक जर कठीण असेल तर एकजिन्सी असेल तर तो खनिजांच्या कणांची बांधणी घट्ट असते. अशा खडकावर विदारण प्रक्रिया सहज होत नाही. उदाहरणार्थ अग्निजन्य खडक. त्यामध्ये क्रमांक 2 आहे, काही खडकांची रचना मात्र संमिश्र असते. अशा खडकामध्ये भेगा, जोड, स्तर अनेक असतात व खडकांच्या कणांचा आकारही मोठा असतो. अशा खडकामध्ये पाणी सहज शिरते व विदारण घडून येते. अशा विदारणाचा वेग जास्त असतो. उदाहरण दिलेलं आहे स्तरित खडक. अशा प्रकारे विदारण व खडकांचा एकजिन्सीपणा यावर विदारणाचा वेग अवलंबून असतो. आता यानंतर क्रमांक 5 शेवटचा प्रश्न आहे, कार्बनन. त्याचे मुद्दे, प्रस्तावना, कार्बनन अर्थ, प्रक्रिया व उदाहरणे. सुरुवातीला प्रस्तावना. खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते, या क्रियेस विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. कार्बनन हे रासायनिक विदारणाचा एक प्रकार आहे. क्रमांक 1 कार्बनन अर्थ. कार्बन डायऑक्साईड हा निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळून आम्ल तयार होते. या आम्लात चुनखडीसारखी खनिजे सहज विरघळतात. यामुळे खडक ठिसूळ होऊन विदारण होते. यास कार्बनन असे म्हणतात. शुष्क हवामानात कार्बोनेटचे विदारणास विरोध किंवा प्रतिरोध करतात, कारण त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळतो. उदाहरणे, चुनखडक असेल तर त्यावर कार्बननची प्रक्रिया खूप वेगाने घडते. अशा प्रकारे आज आपण टिपा लिहा हा प्रश्न क्रमांक 5 बघितलेला आहे. तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ व इतर स्पर्धा परीक्षा संदर्भातील माहिती या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.